पोलीस भरतीला सुरुवात केली. सर म्हणतात की बाबा डाएट कर. आता वर्कआउट सुरू केलाय तर बॉडीची झीज झाले पाहिजे. नवीन महिन्याभर बॉडी मस्त चालेल, पण त्याच्यानंतर इंजुरीमध्ये गेल्यानंतर तुम्ही किती पण खर्च करायला तयार असता. पण या पोलीस भरती दरम्यानमध्ये 50 ते 60 रुपयामध्ये कसा स्वस्तमध्ये डाएट करायचा, तो 100 रुपयापर्यंत 200 रुपयापर्यंतही करू शकतो. पण तुम्हाला 50 ते 60 रुपयामध्ये 50 ते 60 ग्राम प्रोटीन दिवसाला कसं मिळवायचं मी त्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर मित्रांनो, याच्यामध्ये प्रोटीन पावडरचा डबाच घेतला पाहिजे. हे चान्स नाही की महागडे सप्लिमेंट वापरले पाहिजे त्याच्यानंतरच बॉडी चांगली काम करेल, परफॉर्मन्स देईल, असं नसतं मित्रांनो. समजलं का? आता कसं पावडर खायची, शेक करायची, प्यायची, ती स्टाईल मारायची, त्याच्यामध्ये तुमचे पैसे जाणार आहे. समजलं का? पण त्याचे व्यतिरिक्त मी तुम्हाला 50 ते 60 रुपयामध्ये कमीच पैशामध्ये कमीच प्रोटीन बरं का. 50 ते 60 रुपयामध्ये 80 रुपये केलं तर 80 ग्राम प्रोटीन भेटेल, 100 रुपये केलं तर 100 ग्राम प्रोटीन मिळेल. पण हे 50, तुमचं वजन असते 50-60 किलो, समजा पोलीस भरती करणाऱ्याचं काही 70 असते, पण 50-60-70 ग्राम प्रोटीन तुम्हाला दिवसाला पाहिजे. समजलं का? एखादा बॉडी बिल्डिंग करतोय त्याला त्याचे 1.5 पट लागतं, 2 पट लागतं. समजलं का? पण आपण गरीब करू विद्यार्थी 60-70 रुपयेच खर्च करायचे. तर चला मित्रांनो, आपण सुरुवात करू की तुम्हाला सुरुवात करून करायची आणि कोणतं प्रोटीन, कोणतं असे पदार्थ की तुम्हाला त्याच्यामधून कमी खर्चामध्ये जास्त प्रोटीन मिळेल. तर मित्रांनो, सकाळी तुमचा वर्कआउट झाल्याच्या नंतर तुम्ही तर काहीतरी खातच असतात, पण त्याच्यासोबत मित्रांनो आपल्याला 2 ते 3 उकडलेले अंडे खायचे. एका अंड्यामधून तुम्हाला पूर्ण अंड्यामधून 6 ग्राम प्रोटीन मिळतं. तर 3 अंडे खाल्ले, साहित्रिक 18 ग्राम तुम्हाला प्रोटीन मिळून जाईल. आणि त्याच्यानंतर तुमचा घरचा काहीतरी नाश्ता असेल, पोहे खासाल किंवा काय XYZ अजून काहीतरी खासाल किंवा कडधान्य खासाल घरचं किंवा अजून काही खासाल. पण त्याच्यासोबत तुम्हाला एक 50 ते 60 ग्रॅम आहे ना शेंगदाणे खायचे किंवा चणे खायचे. त्याच्यामधून तुम्हाला 10 ते 15 ग्रॅम प्रोटीन आरामामध्ये मिळतो. हाच झाला तुमचा सकाळचा मॉर्निंगचा वर्कआउट झाल्यानंतरचा डाएट. हे खूप स्वस्त आहे आणि मस्त आहे आणि बॉडी पण चांगली जबरदस्त चालते मित्रांनो. दुपारच्या जेवणाला घरी भाजी चपाती जरी केलेली असणार, पण त्यासोबत आपल्या एक वाटी बनवणार डाळ खायची, ज्याने त्या डाळीमधून आपल्याला 10 ते 15 ग्राम प्रोटीन मिळेल. कारण की व्हेजमध्ये सगळ्यात जास्त डाळींमध्ये सगळं हाय प्रमाणामध्ये प्रोटीन असतं. आणि त्याच्यासोबत आपल्याला एक मूठभर शेंगदाणे किंवा हरभरे आपल्याला खायचे. शेंगदाणे स्किपच करा, पण तुम्ही चणेच खावा आणि त्याचा चण्यामधून आपल्याला 10 ते 12 ग्राम प्रोटीन मिळून जाईल. हे झालं दुपारचं जेवण. आणि दुपारच्या जेवणामधून तुम्हाला एवढं प्रोटीन मिळणार आहे. दुपारच्या जेवणामधून तुम्हाला 16 ते 18 ग्राम प्रोटीन मिळणार आहे, फक्त हे 15 ते 20 रुपयामध्ये. आणि नंतर संध्याकाळी लेक्चरच्या दरम्यान किंवा ग्राउंडच्या दरम्यान किंवा अभ्यास करून थाकला तर मित्रांनो काय करायचं, एक 50 ग्राम पर्यंत ना भाजलेले हरभरे खायचे आणि त्यासोबत थोडासा गुळ खायचा. टेस्ट करता मस्तपैकी अभ्यास करायचा, रिलॅक्समध्ये खायचं. हळूहळू अभ्यासात मन लागतं, पोटही चालू राहतं, प्रोटीनही भेटतं. समजलं का मित्रांनो? संध्याकाळच्या जेवणामध्ये सेम तुम्ही चपाती खात असाल, भात खात असाल, त्याच्यासोबत एक वाटेवर डाळ खायची. नंतर मटकीची उसळ वगैरे जर केली तर सगळ्यात बेस्टच मित्रांनो. 50 ते 60 रुपयामध्ये हेच तुम्हाला बेस्ट ऑप्शनमध्ये तुम्हाला खायला आणि चांगलं प्रोटीन याच्यामधून मिळू शकतो. एक 55 ते 60 ग्राम प्रोटीन तुम्हाला ह्या सगळ्या खाण्यामधून मिळणार आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून जर तुम्ही खाल्लं तरी तुम्हाला अजून एक्स्ट्रा प्रोटीन मिळणार आहे. हे 50 ते 60 रुपयापर्यंत झालं. पण ह्याच्यामध्ये जर तुम्ही रोजचं ज्यांच्याकडे पैसे असेल रोजचे अजून 2 ते 3 अंडे वाढवले किंवा 50 ते 100 ग्राम जरी तुम्ही चिकन जरी वाढवलं तर तुम्हाला त्याच्यामधून आहे ना एक 25 ग्राम पर्यंत प्रोटीन मिळणार मित्रांनो. पण ते तुम्हाला हाय प्रोटीन सोर्स तो होणार आहे, पण पैसे असेल तरच. पण ज्यांच्याकडे पैसे नाही, गावातल्या विद्यार्थी असेल, गावामध्ये तुमचं प्रोटीनचा सोर्स काय असू शकतो तर मित्रांनो हाच एक परफेक्ट डाएट असू शकतो मित्रांनो. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला खर्च करायचा असेल तर तुम्ही कितीही खर्च करू शकता. पण हा तुमचा हाच डाएट करून आम्ही पण पोलीस झालो आणि तुम्हाला पण 4 गोष्टी सांगतोय. पण जास्त प्रोटीनसाठी अजून जास्त पैसे खर्च करावे लागतील. कमीत कमीमध्ये हा प्रोटीन सोर्स झाला मित्रांनो. अजूनही तुम्हाला काय अडचण असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कमेंट पण तसेच जेन्युइन पाहिजे की मी त्याला उत्तर देईन मित्रांनो. नक्कीच मी तुम्हाला पहिल्यापासून चांगलं गाईड करण्याचा प्रयत्न करत आलोय आणि इथून पुढे मी तुम्हाला तो चांगला प्रयत्न करतो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आपल्या विद्यार्थ्याला तुमच्या मित्राला शेअर करा हा व्हिडिओ की नवीनच सुरुवात केली, नवीनच पोलीस भरतीला सुरुवात केली पण डाएट करत नाही. हे मला डाएटची काय गरज नाही, मी खूप जबरदस्त आहे, मी 100 मीटर असतं बिन पायतानाचं बिना बुटाचं पळतो. त्या विद्यार्थ्यांना पाठवा. कारण की शरीराला जर इंधन असेल तर गाडी मागा भांग 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 पुंग भांग पुंग भांग पुंग पळती. कसं लय बेकार.